नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री योजना दूत यासाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, त्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काय आहे, या अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत आणि याच्यासाठी मासिक वेतन किती देण्यात येणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत आणि प्रत्येकी एका गावामध्ये एक योजना दूत नेमला जाणार आहे आणि त्यासाठी 10,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे। आणि ही जी योजना आहे ती 6 महिन्यासाठी असणार आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये 6 महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि ही योजना 6 महिन्यासाठीच असणार आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, यानंतर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। इथं पाहू शकता महायोजनादूत.org नावाचं संकेतस्थळ जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच्या अंतर्गत योजना दूत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूताचा उद्देश काय आहे बघा, योजना दूत म्हणून 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग, कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणार। तर बघा इथं उमेदवार नोंदणीसाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे पहा, वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो। उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे आधार कार्ड व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे। तर याचा फायदा काय होणार आहे पुढे पहा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव येणार आहे, सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी मिळणार आहे, विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे, शिकण्याबरोबरच कौशल्य विकास होणार आहे आणि सरकारी कामकाजाचा अनुभव याद्वारे मिळणार आहे। त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न, त्याबद्दलची आपण उत्तरे जाणून घेऊयात। योजना दूत कार्यक्रम काय आहे, योजना दूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांना समर्पित प्रयत्नांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे। यासाठी नोंदणी कशी करावी, तुम्ही या उपक्रमात सहभागी होण्यास उत्सुक असल्यास उमेदवार नोंदणीवर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा। त्यानंतर यासाठी तुम्हाला कुठं पैसे द्यावे लागतील का, तर नाही, ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही उमेदवार म्हणून नोंदणी केली असल्यास तुम्ही संकेतस्थळावर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध संधी शोधू शकाल आणि अर्ज करू शकता। तुम्ही निवडले असल्यास तुम्हाला जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून संपर्क केला जाईल। जर तुमची निवड झाली तर तुम्हाला जिल्हा माहिती संपर्क अधिकारी जे असतील ते संपर्क करतील। नोंदणीच्या वेळी तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही पोर्टलवरील जो हेल्प डेस्क नंबर आहे किंवा ईमेल आहे त्यावर तुम्ही कॉल किंवा मेल करू शकता। त्यानंतर इथं पहा, नोंदणीसाठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता किती आहे, यासाठी किमान तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे। नोंदणीसाठी तरुणांच्या वयाची वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील तरुण यासाठी अर्ज करू शकतात। यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि या इंटर्नशिपचा कालावधी जो आहे तो 6 महिने असणार आहे। इंटर्नशिप दरम्यान इंटर्न्सला पैसे किती दिले जातील, तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल। हे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग केले जाईल। त्यानंतर इथं वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता। तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला उमेदवार नोंदणी, यामध्ये तुम्हाला उमेदवार नोंदणीवर क्लिक करून काय करायचं आहे पहा, उमेदवार नोंदणीवर क्लिक करा, पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा, नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा। OTP पडताळणी केल्यानंतर तुमच्या ईमेलवर जो OTP आलेला आहे त्याची पडताळणी करा, तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल। प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल ID वापरावा लागेल। तुमच्या शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबंधित कागदपत्रे संलग्न करा। रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील, तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता। तर इथं तुम्हाला उमेदवार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। तर इथं क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता, 18 ते 35 वय असणं आवश्यक आहे, महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, तुम्ही बॅचलर डिग्री पासआउट असणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर इथं टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून आधार नंबर टाकायचा आहे, आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या
आधारला जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP पाठवला जाईल. OTP व्हेरीफाय करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जागा शिल्लक असतील तिथं तिथं तुम्हाला अप्लाय करता येईल. इथून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही अर्बन एरियामध्ये जॉब करू इच्छिता का रुरल एरियामध्ये हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे आणि इथं आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की त्या ग्रामपंचायतमध्ये जागा शिल्लक आहे का नाही. त्यानंतर इथं नंबर ऑफ वॅकन्सी दिसतील, मिनिमम क्वालिफिकेशन दिसेल, ड्युरेशन दिसेल आणि इथं लोकेशन तुम्हाला दिसणार आहे. इथून तुम्ही अप्लाय करू शकता. लॉग इन करून अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हे सर्च करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. त्यानंतर योजनादूत म्हणून जर तुमची निवड झाली तर माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून तुम्हाला त्याचा ईमेल आणि कॉल केला जाईल की तुमचं यासाठी सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला योजनादूत यासाठी निवडले जाईल. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. योजनादूतसाठी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. योजनादूत ही योजना काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. यानंतर येणाऱ्या काळात यावर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.